प्रिय 6 चेंडू 12ची गरज. फुलटॉस बॉल. संधी मिळाली होती पण ती संधी हाती नाही आली. फुलटॉस कॅन बी डेंजरस. पहिल्याच बॉलवर झेल देऊन फलंदाज प्रियचा खेळ संपला. विकेट ऑन 5 चेंडू 12. ची गरज. संतोष आणखीन एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. अशा वेळेला MS11 साई संघाला अनुभवच वाचवू शकतो. आणि संतोष 5 चेंडू 12ची गरज. स्वीप करण्याचा प्रयत्न पण बॉल ट्रॅव्हल नक्की झालाय कुठून तर स्टंप वरून. या शब्दाला महत्व नाहीये, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. आणि तो संघर्ष गोलंदाजाचा दिसतोय. आणि पाहूया या ठिकाणी नेमका फलंदाज कोणता बाद होतोय त्याची शहानिशा आपण करणार. पुन्हा एकदा अभि तांडेल सर. आणि आता संतोष परतीचा प्रवास करतील. पहिले 3 बॉल तर रितेशने आपल्या नावावर केलेत. नवापूर संघाकडून चांगलीच गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आता मैदानाच्या एंटर होतोय. ते म्हणजेच नील येत आहे. नील स्ट्रायकर साईडला थांबतील. नॉन स्ट्रायकर साईडला हर्ष असतील. 3 चेंडू जिंकण्यासाठी 12ची गरज. आता परत रितेशने या षटकाला खूप चांगलं सांभाळलंय. पहिले 3 चेंडू रितेशच्या नावावर. टॉस होता. पॉईंटच्या टोला कनेक्शन. बॉल स्क्वेअर लेगला सिंगल होते कंप्लीट. आणि हर्ष सांगतोय की आता मी स्ट्राईक करेन. एअर स्ट्राईक माझ्या वतीनं संघासाठी करेन. कठीण नाहीये, अशक्य नाहीये. पाहूया या ठिकाणी बॉल यार कडक कडक. पण आता हा बॉल सुद्धा जातोय रितेशच्या नावावर. म्हणजेच आता जवळपास निकाल स्पष्ट झालाय. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11ची गरज. बघा पुन्हा एकदा रोटेशन. पुढचा बॉल आहे. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11ची गरज. MS11 साई 41 7 फलंदाज बाद. बॅटची एज बॉल शॉर्ट थर्ड मॅन. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. सामना जिंकलाय 10 धावांनी. नवापूर 11 संघाने. अभिनंदन नवापूर 11. हार्ड लक टीम MS11 साई. चला अगोदर टॉस होईल.